लिंबू. उपाय -1 लिंबाचा रस उष्ण, तीक्ष्ण, पाचक, आंबट, रुचकर व शीचा साफ करणारा असून वात, पित्तनाशक आहे. उपाय -2 लिंबू रस 4 चमचे, सैंधवाचे चूर्ण 2 ग्रॅम, मियाचे चूर्ण 2 ग्रॅम व पादेलोण चूर्ण 2 ग्रॅम एकत्र करून घेतल्यास अजीर्ण व उदरशूळ कमी होतो. उपाय -3 लिंबू रस 1 चमचा व तूप 1 चमचा एकत्र करून घेतल्यास जुलाब बंद होतात. उपाय -4 केस लांब व काळेभोर होण्यासह लिंबू रसात आवळकंठीचे चूर्ण मिसळून केसांना महिनाभर रोज लावावे. उपाय -5 लिंबूचा रस 4 चमचे व 2 कप गरम पाणी एकत्र करून घेतल्यास आतडे स्वच्छ होतात व अपचनाचा त्रास थांबतो. उपाय -6 लिंबू रस व पाणी एकत्र करून दररोज घेतल्याने मलावरोध जातो. उपाय 1 अशक्तपणा दूर करण्यासाठी फायदेशीर. डिंकामध्ये प्रथिने आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे डिंकाच्या सेवनाने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. उपाय 2 मासिक पाळी नियमित करण्यासाठी उपयुक्त. स्त्रियांची मासिक पाळी नियमित येत नसेल तर डिंक आणि पिठीसाखर एकत्र बारीक करून 2 चमचे दुधात मिसळून प्यायल्यास फायदा होतो. उपाय 3 बाळाच्या जन्मानंतर डिंकाचे लाडू खाल्ल्याने अशक्तपणा आणि मासिक पाळीचा त्रास दूर होण्यास मदत होते. उपाय 4 वजन कमी करण्यासाठी उपयुक्त. हा आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यात डिंकाची मदत होत असते. नियमित सेवनाने शरीरात जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. उपाय 5 टॉन्सिल्सच्या त्रासापासून आराम. डिंकाच्या सेवनाने टॉन्सिल्सच्या पासापासून आराम मिळतो, तसेच यामध्ये कोथिंबिरीचा रस मिसळून. उपाय 6 नियमितपणे घशावर लावल्याने टॉन्सिल्सच्या वेदनांपासून आराम मिळतो. उपाय 7 सुमारे 10 ते 20 ग्रॅम डिंक पाण्यात भिजवाया. त्यानंतर तो चांगला फुगल्यानंतर त्यात साखर मिसळून सकाळ संध्याकाळ ते मिश्रण प्यायल्याने टॉन्सिल्सच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. उपाय 8 तोंडात येणारे फोड व्रणांवर उपयुक्त. अनेकांना उष्णतेचा त्रास असतो. या उष्णतेमुळे तोंडात फोड येणे, अल्सर किंवा सूज येणे आदी समस्या निर्माण होतात. डिंकाची बारीक पूड बनवून तोंडातील फोडांवर लावावी. उपाय 9 उष्णता आणि हीट स्ट्रोकपासून बचाव. 2 चमचे डिंक पावडर 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावी. पाण्यात भिजवून डिंक चांगला फुगून येईल त्यात साखर मिसळून हे मिश्रण खावे.